विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2024-25 मध्ये BA प्रथम वर्षाच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांकरिता नवीन असा अभ्यासक्रम निर्माण करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमानुसार जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी प्रथम वर्षातील प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राची ओळख असा हा अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे. हा अभ्यासक्रम तुम्ही जेव्हा अभ्यासाल त्यामध्ये राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्राचे स्वरूप, राज्यशास्त्राची व्याप्ती, राज्यशास्त्राचा अर्थ, राज्यशास्त्राचा इतर शास्त्राशी संबंध आणि राज्यशास्त्राचे महत्त्व, या विविध अंगाने राज्यशास्त्र हा विषय आपण अभ्यासत आहोत. या अभ्यासामध्ये जो विद्यार्थी राज्यशास्त्र हा विषय प्रथम वर्षाकरिता घेतलेला आहे, त्या विषयामध्ये जे ज्ञान विशद केलेलं आहे त्याची चर्चा करणं किती गरजेचं आहे याबाबत मी सांगणार आहे. राज्यशास्त्राला एक शास्त्र म्हणून, एक समाजाचा अंग म्हणून स्वीकारण्यासाठी लावणारे अभ्यासक या विषयाला वास्तविक ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी ज्या विविध विचारवंतांनी, तत्ववेत्यांनी, सिद्धांतकर्त्यांनी जे प्रयत्न केलेले आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. हा विषय कशा प्रकारे निर्माण झालेला आहे, या विषयाचं ज्ञान सामाजिक शास्त्रामध्ये कसं अद्वितीय आहे, या विषयाला सामाजिक शास्त्राचा एक कणा म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा विषय जरी शास्त्र नसला तरी शास्त्रशुद्ध अध्ययन करणारा हा एक विषय आहे. ज्याप्रमाणे आपण राज्यशास्त्र हे शास्त्र आहे का की नाही या बाबतीत सुद्धा विचार करणार आहोत. अभ्यास करत असताना या विषयामध्ये जे ज्ञान समाविष्ट झालेलं आहे या ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देणं अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना हा विषय इतका मानवी जीवनाशी संबंधित आहे की या विषयातून मानवाच्या अंतर्गत आणि बहिर्गत गुणांना विकसित करण्याचं हे एक साधन म्हणून सुद्धा या विषयाचा विचार केला जातो. या विषयात
जे ज्ञान दडलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे याची सुद्धा चर्चा करावीशी वाटते. हे ज्ञान जे पाश्चात्य विचारवंत होते त्या विचारवंतांनी राज्यशास्त्राला एक शास्त्रीय स्वरूप देण्याचा त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केलेला आहे. मग ते आदर्शवादी किंवा तत्वज्ञानात्मक विचारवंत प्लेटो असतील किंवा अरिस्टॉटल असतील, या विचारवंतांनी या विषयाचं अध्ययन करत असताना या अध्ययनामध्ये मानव हा समोर ठेवलेला आहे. या मानवाला ज्या घटकांची गरज लागते ते घटक कोणकोणते आहेत याचा विचार त्यांनी केलेला आहे. जो मानव इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये एक आयडियल नगरराज्य निर्माण करण्याकरिता प्लेटोने त्यांना त्या नगरराज्यांचा एक नागरिक म्हणून जे ग्राह्य धरले होते, त्या नागरिकांच्या विचारामध्ये, ज्ञानामध्ये, तत्वज्ञानामध्ये, सिद्धांतामध्ये कशा प्रकारे भर घालता येईल याची पूर्ण प्लॅनिंग, याचं नियोजन पहिला असा मानव आहे की त्या मानवाने याचं नियोजन केलेलं आहे. तो मानव म्हणजेच प्लेटो. प्लेटोने जवळपास 36 ते 38 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे ग्रंथ म्हणून द रिपब्लिक, द स्टेटसमॅन आणि दी लॉज ही ग्रंथ महत्त्वाची मानले जातात. बाकीच्या ग्रंथामध्ये त्यांनी काव्यरचना केलेली आहे. बाकीच्या ग्रंथामध्ये नाटक लिहिलेले आहे. परंतु त्या ग्रंथाव्यतिरिक्त त्यांचा जो रिपब्लिक ग्रंथ आहे, हा ग्रंथ राज्यशास्त्रासाठी महत्त्वाचा समजला जातो. या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या शासन व्यवस्थेचा विचार केलेला आहे, शासन व्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आहे, ते विश्लेषण खूप मूलगामी स्वरूपाचं आहे. त्या विश्लेषणामध्ये परंपरागत जी समाज व्यवस्था होती आणि जी तत्कालीन समाज व्यवस्था होती, या दोन समाज व्यवस्थेचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्या तत्कालीन समाजामध्ये जो मुखिया होता, जो शासक होता, हा शासक इतरावरती आपलं अधिराज्य कसं गाजवत होता याचं सखोल विवेचन प्लेटो हे करतात. आणि प्लेटोचा हा रिपब्लिक ग्रंथ जेव्हा तुम्ही अभ्यासचा, त्या अध्ययनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ग्रीक नगरराज्यातील अथेन्स हे एक विशेष असं नगरराज्य आहे ज्या नगरराज्यात जो मानवी समुदाय असतो
हा एक आयडियल नगरराज्य निर्माण होण्यासाठी मुबलक अशी लोकसंख्या असणारा तो समाज होता. या लोकसंख्येद्वारे एका शासकाची, एका राजाची नियुक्ती करत असताना ती कशी करावी याचं विवेचन सुद्धा प्लेटो यांनी केलेलं आहे. अनेक वेळा आपण शासक कसा असावा, शासकाने कोणती कामे करावीत, शासकाची कामं काय आहेत, शासकाचे नागरिकासोबत जे संबंध आहेत ते संबंध कसे असावेत, तो नागरिक त्या नागरिकांचे इतर नागरिकांशी जे असणारे संबंध आहेत ते कसे असावेत, जो मानव आहे या मानवाने इतर मानवासोबत कसे संबंध निर्माण करावेत, राज्य कसं आहे, राज्य कसं होतं, राज्य कसं राहील, या बाबतीत जे विवेचन मिळतं ते फक्त आणि फक्त प्लेटो या विचारवंताच्या रिपब्लिक ग्रंथामध्येच मिळतो. आणि रिपब्लिक ग्रंथ हा खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राचा मूलभूत ग्रंथ म्हणून ओळखला जातो. हा ग्रंथ अभ्यासत असताना या ग्रंथामध्ये जे विवेचन प्लेटोने केलेलं आहे ते अतिशय मार्मिक पद्धतीने केलेलं आहे. या ग्रंथात ज्या पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, त्याचा आधार सुद्धा घ्यावा लागतो. आणि म्हणून हा ग्रंथ राज्यशास्त्राच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे हे सिद्ध करावं लागतं. असो, यानंतरचा भाग पुढच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.